असू दे घे, आज चालतंय. नवीन आहे 3000चा. ओ शेट, तिथं 3000 रुपये द्या. 3000 काय तुला नवीन चष्मा बनवून द्यायला तयार आहे. गाईज हा आमचा फोटो आहे जो की रिया त्याचा मेन ठरवला आहे. जनावरांना जास्त व्हॅल्यू माणसांपेक्षा. काय बोलायचं आता. हाय नमस्कार, कशा सर्व. माझं नाव राजदीप घरत, मला सर्व प्रेमाने राज मानतात आणि तुमचं स्वागत आहे आपल्या राज करंजाचा या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, मी आहे आज पनवेल पलसप्या येते, म्हणजे आपण पलसप्या फाट्यावरून जात असतो तसंच आपण पलसप्या गावामध्ये आहोत. आणि आजच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघणार आहात रिया बैकर ताईची हालत. आणि पहिल्यांदा पलसप्या गावामध्ये आपण शूट करतोय, तर फुल धमाल येणार आहे. सर्व रीतिरिवाज तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते. 2 दिवस इकडेच आहे, आज हालत आणि उद्या लग्न असणार आहे. तर त्याला टाइमपास न करता हा ब्लॉग सुरू करेल, कारण का हल्दीचे ब्लॉग आपले मोठे होत असतात, 20-30 मिनिटाचे होत असतात. इंट्रो मोठा न करता ब्लॉगला सुरुवात करूया. जाऊया रिया ताईच्या हल्दीला. आपली घरातली मंडळी यायला सुरुवात झालेली आहे रिया ताईच्या हल्दीसाठी. हे बघा, रिया ताईची आत्या. आत्या नाव नंदिनी आत्या आहे. नंतर आई. ओके. नंतर हे बघा आत्या कलमुसरेवर आल्या. आणि सध्या काय आणि धावलारी मस्त गाणी झाली पाहिजे हो. आणि आता सध्या मुंडवालीचं काम चालू आहे ना, आता मुंडवाल बनवतायत त्या. ओके. आपल्याकडं कसा कार्यक्रम असतो इथं पलसप्याला गावामध्ये? काल आपलं काय झालं? काल उठणा लावतात. आणि आज काय काय होणार आहे? हल्दीच्या नंतर संध्याचे जास्त कार्यक्रम देवांचा दिवस हळद लावत जाते ना, दिवसभर हळद लावतील. नंतर देवांचा कार्यक्रम संध्याकाळची पण हळद 5 वाजता मांडव थापण. हा. नंतर 8 वाजता मांडव थापण, मग दिसतं चालू होते. मग असं आहे. असं ओके. आणि उद्या लग्नात हा. असा कार्यक्रम असणार आहे. आता सकाळी सगळी पाहुणे मंडळी येऊन हळद लावतील, घरातली लावतील. आणि नंतर संध्याकाळी मांडव स्थापना होईल. नंतर देवांचा कार्यक्रम होईल. आणि नंतर दिष्ट काढतील. दिष्ट उद्या काढ, लग्नाच्या दिवशी काढतात. आज काढतात ना. ओके. काय मग मांडीवर घेण्याचं पण कार्य हल्दीच्या दिवशी संध्याकाळी रात्री होते. रात्री. ओके, रात्री होते कार्यक्रम. ओके, धन्यवाद आहे. धन्यवाद. आणि बघा मित्रांनो, आपली रिया ताई आजच्या सकाळच्या लुकमध्ये दिसते तुम्हाला. ताईचे सर्व लुक तुम्हाला दाखवेन आज मी या व्लॉगमध्ये हल्दीच्या दिवशीचे. आणि ही सर्व टीम असणार आहे आपल्यासोबत. ही बघा, रील, सिनेमॅटिक, ट्रेडिशनल, फोटोग्राफी सर्वजण सोबत असतील आपले. आणि रिया ताई बघताय तुम्ही. आता देवांजवळ पाया पडायला जाऊ आपण. दर्शन घेता घेता करवले सुद्धा आलेले आहेत. हॅलो, इकडे बघा की. हे बघा, ताईच्या करवले आलेले आहेत. करवले आलेले आहेत. मस्त साऊथ इंडियन लुक केलं त्यांनी आज. आणि कोणाच्या मुली? बहिणीच्या मुली. बहिणीची मुली आहेत. आणि बघा, नाव काय? आवणी. ओके. नंतर रिद्दिशा. नंतर हंसिका आलेत बघा. हे काय असतंय? हे काय असतंय? आपण आहोत आणि गावाच्या वेशीवरती आहोत आपण. सर्व देवांजवळ पाया पडून झालाय, गणरायाच्या, हनुमानजीच्या आणि सर्वांच्या पाया पडून झालाय. सर्व मंडळी आपली गावाच्या वेशीवरती. आणि हा ब्रिज गेल्यावरती अलिबाग रोड, अलिबाग पनवेल अलिबाग पलसप्या अलिबाग रोड. 12:30 वाजलेत आणि सर्वकडे दर्शन घेऊन आपला झालेला आहे.
आणि डोक्यावरती ऊन आलेलं आहे आणि सर्व यंग जनरेशन आपल्याला सर्व आपली टीम दिसते जी 2 दिवस आपल्यासोबत असणार आहे. आता 4-5 दिवस मेहंदीपासून सर्व तुम्हीच होतात ना. बघा हाय करा सर्वांना, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. दादाला खूप मेहनत करतो दादा, ते पण मेहनत करते उन्हात, तेव्हा त्याचं टोपी पण नाही घातले. पोचलो. आता थोड्याच वेळात हळद लावण्याचा कार्यक्रम सुरू होईल. आणि हा घर आहे ताईचा आणि घरासमोर जागा बघा किती आहे. आणि मेन रोडवरतीच घर आहे आणि ऑर्केस्ट्रा सुद्धा आहे पाठीमागा संध्याकाळी. म्हणजे आपण या साईडला पनवेल साईडला, भिवंडी साईडला, कल्याण साईडला जेव्हा शूट करतो तेव्हा आपल्याला ऑर्केस्ट्रा पाहायला भेटत असते आणि फुल धमाल करत असतात. योगेश दादा अग्रावकरचा ऑर्केस्ट्रा आहे, फुल धमाल येईल संध्याकाळी. आणि इथं मला वाटतं जेवणाची व्यवस्था असेल पूर्ण. सर्व काय संध्याकाळचं नियोजन संध्याकाळी दाखवेन. आणि ऊन भरपूर आहे, मोबाईल पण हीट होतोय आणि कधी कधी व्हिडिओ काढताना व्हिडिओ पण डायरेक्ट कट होते. बघा हळदी लावण्याचा कार्यक्रम आता सुरू होईल. हॅलो, काय घेऊन आली तू? नवरीचे बॅचेस दिलेत दाखव. रिलेटिव्हचे. नवरीची करवली, अजून कोणत्या आहेत? नवरीचे करवले, नवरीचे बाबा, नवरीचे मामा, सगळे जण आहेत. सगळे जण आहेत का? की पिशवी आहे का त्याच्यात? येस येस. ओके. लाडका मामा. लाडका नाव काय तुझा? माझं नाव प्राची, नवरीची बहीण. नवरीची मानाची बहीण करवली. मानाची करवली. ओके. प्राची आपल्या समोर आहे, त्या आता सर्वांना बॅचेस देते. ओके, आता चालली मी. चालीस की. थँक्यू. आणि हे बघा मित्रांनो, तेजस्वी ताई आपल्या समोर आहे आणि मुडताडीचा मान रियाताईचा तुला मिळालेला आहे बघा. आणि सर्व म्हणजे पनवेल साईडला या एरियामध्ये मुडताडीचा मोठा मान असते. म्हणजे सर्व कार्य पहिले मुडताडी करत असते. हळद लावण्या, मांडव स्थापना सर्व मुडताडीच्या हातून हेत असते बघा. हा मान ताईला आहे. धन्यवाद ताई. मग इथं लिहिलाच नाही मुडताडी, मानाची मुडताडी किंवा वहिनी. आणि बघा रियाताईच्या मामीच आल्यात. मामी हाय, या मामी. वेलकम वेलकम. रियाताईची वरमाई आहे आणि सर्व लाडक्या मामीस आहेत. या 3 मामींनी तर लवकर हजेरी लावली होती. मामी तुम्हाला का उशीर झाला? अलिबागवरून आलेत तुम्ही? अलिबागवरून म्हणजे आपला तर लेट भेटली की बस लेट भेटली? पोरीची एक्झाम चालू आहे, 10वीची एक्झाम चालली आहे. ओके, शुभेच्छा माझ्याकडून तिला. ओके बघा सर्व मामीस आहेत. मामी नाव? निशा मामी, जागृती मामी, अनिता मामी, नंतर ओके विधी मामी आहे. ओके बघ त्यांचा छान ट्रेडिशनल लुक असणार आहे आज. ओके, वरमाई पण छान दिसते ना. ओके थँक्यू.
हे पहा आपल्यासमोर करवल्या आहेत, मानाच्या करवल्या, नवरीच्या करवल्या. नाव काय ताई आपलं? सेजल, आणि अपूर्वा, आणि नातं माझ्या मावशीची मुलगी, मावशीची मुलगी आणि माझ्या मामाची मुलगी. मामाची मुलगी. आणि या तुम्ही काय ट्रेडिशनल वेअर केलात? पंजाबी ड्रेस. ओके. आणि ही पण आहे. हाय. हो, आहे. लाडका मामा. मामा नाव विकास. विकास मामा आहे. आणि मामीस त्याचे टॅग लावते बघा. ओके. नको लावू आपण, नको लावू. हे बघा मानाच्या करवल्या आहेत बघा आपल्या समोर. नाव? आमच्या दीदीची हळद आहे, सर्वांनी यायचं. आणि माझं नाव श्रेया आहे, मी मानाची करवली आहे मोठी. आणि मी सर्वात छोटी करवली आहे. कुठला पेपर? 10वीचा इथे. आणि मी इंग्लिशचा पेपर आली 11वीचा. आता शेवटचा पेपर होता का आता? ठीक आहे. आणि तिला सर्वांना हल्दीने माखवाचा कार्य सोपवलं. हळदीने माखवते बघा, हळदीच्या हाय बघा. झाली नाही लावलं बाकी आहे. कुठं लावू? मी रिस्क घेते फक्त. मी रिस्क घेईन, मी चिकवणार नाही. रिस्क घेते म्हणजे काय माहिती? तू रिस्क घेते म्हणजे काय लावू? तू लाव. लावायचं? मी नाही लावणार, आम्ही काही इव्हेंट वाले. नाही, मला व्हिडिओ आणायचा म्हणून मी त्यांच्याकडे मागवते. अच्छा, झालं एक. या मी जा तिकडे झाला यांचं. झालं. तर आता करवली शोभतस तू. आता करवली शोभतस. चष्म्याची वाट लावली अप्पा रुमाल. या असू दे घे, आज चालतंय. नवीन आहे 3000चा. असू दे घे. इकडे बघ भाऊ. भाऊच ना तो बोला ना, मी कुठे बोलू? मी भाऊ आहे, तिचा सक्का भाऊ. आत्याचा पोरगा. आत्याचा मुलगा आहे. ओके. नाव काय? तन्मय. तन्मय. तन्मय आहे आपल्या समोर आहे बघा. हल्दीत मागवलं कोणी तुला? तिनेच मागवला. आया 3000. ओ शेठ, तिचा 3000 रुपये द्या. 3000 काय तिला नवीन चष्मा बनवून द्यायला तयार आहे. तुम्ही काय करू आता? पण ती तिला बघ आता चष्मा रडायला लागले पाहिजे. ती. आपण ऑनलाईन ऑर्डर करूया तो चष्मा त्यासाठी. ठीक आहे, उद्या त्याला लग्नापर्यंत नवीन चष्मा भेटेल. पैसा अरे दाबा, दक्ष दादा उद्याचे उद्या चष्मा आणून देते ती 3000चा. तुला माझे लेन्सेस लावलेलास. चालेल काय? का तो चष्मा पाहिजे? आया हा युट्यूबला जाणार आहे. हो. सोडत जाऊ. ये बड़ी अच्छी बात कही आप. अरे फोटोग्राफरला तरी सोडा. आपल्या रियाताईच्या काक्या आपल्या समोर आहेत. ताई सकाळी वेगळा लुक होता ना तुमचा, आणि आता नंतरचा म्हणजे 12च्या आधी वेगळा लुक, 12च्या नंतर वेगळा लुक. आणि काकीसांचा रुबाब काय वेगळाच असते ना मुलीच्या कार्यामध्ये. एकदम खतरनाक आहे बघा. आणि त्यांचा लुक पण मस्त. सकाळी पण एकदम स्वीट आणि सिंपल होता, आणि आता पण मस्त दिसतंय. रात्रीचा लुक असेल ना तुमचा? 2 लूक आहेत अजून आमचे. अजून 2 लुक? 2 लुक कसले अजून? आमचे देव समजवता नाही काय. हा. परत एक आता रात्रीचा नाईट. रात्री नाईटचा एक. नाईटचा लुक. काकी नाव आपला? प्रमिला बैकर. नंतर जयश्री बैकर. जयश्री काकी आपल्या समोर. धन्यवाद. मस्त दिसत आहे. थँक्यू. हाय करा सर्वांना. हाय. ओके. नाव कायचा? बिशा. प्रिशा. गाईज हा आमचा फोटो आहे जो की रियाताईचा मेन करवला आहे. मेन करवला. नाव कायचा? लिओ. लिओ. अरे चावत तर बिलकुल नाही. सोनू बघ कोण आलाय. लिओ चिकन. हे बघ चिकन. तुम्ही बघू शकता माणसांपेक्षा जास्त त्या जनावराला व्हॅल्यू भेटते इथे. त्याच्यासोबत फोटो काढायला टाइम भेटतोय. काय बोलायचं. तुमच्या सोबत नाही काढला अजून? काढला पण असं भोक्याला स्पेशल ट्रीटमेंट भेटतीये.
काय ए तुझ्या बहिणीने सांगितला तो मेन करवलाय. ते तर आम्ही तेच तर बोलली, जनावरांना जास्त व्हॅल्यू माणसांपेक्षा. काय बोलायचं आता. आई व्हिडिओ काढायला आलो तो फायदा झाला का नाही? दोघी जणी पीठ मला होत्या बघा, किती जणी गोला केल्या मी. उभ्या उभ्याशी हे बघा किती गँग वाढवली. वडे का घाऱ्या? वडे कशी संध्याकाळसाठी देव्यांना नैवेद्य असते का आपला वड्यांचा? वड्या पापड्या आणि ओके तेव्हा तुम्ही दोघे येशू, मी आलो मग अजून वाढते. हा यो आज हल्दीचा ठाट आहे का तुमचा? हल्दीसाठी या साड्या आहेत झालं बघ. नाही जा केलं व्हिडिओ बंद कर आता. हे बघा चाललं बघा, हे बघा. आता आम्ही इथे विचारणार कोणाची हळद आहे, तर बघू काय बोलतात. ठीक आहे, कोणाची हळद आहे? जोरात बोला. हॅपी हॅपी. ओके चालली ही चालली. हे बघा मित्रांनो, रात्रीची आपली मांडवाची व्यवस्था आपल्याला बघायसाठी आलोय आपण. बोलू आगरी कोली पद्धतीची हालत बोलल्यावर तर या जेवण आपले मोठ्या प्रमाणात पाहुणचार केला जातो. पाहुणी पहिले बघतात आपल्यात सर्वत ना, कोण उपाशी पोटी गेला नाही पाहिजे, त्यासाठी आपली मोठी व्यवस्था असते. इथं सध्या काय चालू आहे काका? वजरी साफ करताय ते बघा. किती आहे मटण? 200 किलो मटण आहे. आणि बघा चुलीवरचा मटण बघायला भेटणार आहे. गॅस ना आपल्याला वापरले, चूल केले बघा, मोठी पाचंडी मानलेले आहेत हे बघा. आणि मगाशी जे कोलबीचं केलं ते पण चुलीवरचा होता, मस्त घट्ट झालेला. तेच बोलून आपल्या हाताची चव लगेच समजते. हे काय करताय? देवांसाठी दिवे बघा. एखादा दिवा उचलून दाखवा ना, मस्त आकार दिलाय बघा देवांच्या दिव्याना. आणि बघा मित्रांनो, भाऊंकडून उष्टी हळद आलेली आहे. बघा ताईचा हल्दीवरचा लुक बघताय, सेकंड लुक दिवसभरातून. हाय कर ताई, छान दिसते बघा ताई. आज उष्टी आलं झाले भाऊंकडून. काही क्षणामध्ये सर्व मांडव पूर्ण भरलेला दिसेल तुम्हाला. इथं डीजे लावण्यात आलेला आहे. इथं हल्दी लावण्याचा कार्यक्रम सुरू होईल. इथं
योगेश दादाचा ऑर्केस्ट्रा आहे बघा, सर्व तयारी चालू आहे. LED वगैरे भरपूर लावले आहेत आणि इकडं समोर बसायची अरेंजमेंट केलेली आहे आणि नंतर इकडं जेवणाची व्यवस्था केलेली आहे मोठ्या प्रमाणामध्ये. हे बघा भरपूर मोठी जागा आहे घरासमोर, तर काय जागेची काही कमतरता इथं भासणार नाही आज आपल्याला. हे बघा पूर्ण एरिया कव्हर केलेली आहे जेवणासाठी. चला या ताईचा नाईट लुक. मांडव स्थापना चालू आहे. एकविराईचा हार आहे काय? मित्रांनो देवांचा कार्यक्रम पूर्ण झालेला आहे आणि पब्लिक बघा हे बघा मगाशी किती मोठा ग्राउंड वाटत होता आणि आता किती आलाय बघा.
Thank you.
यारों ने मेरे वास्ते क्या कुछ नहीं किया, 100 बार शुक्रिया 1000 बार शुक्रिया, 100 बार शुक्रिया 1000 बार शुक्रिया। तुम जैसे दोस्तों का सहारा है दोस्तों, तुम जैसे यारों का सहारा है दोस्तों, ये दिल तुम्हारे प्यार का मारा 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 है दोस्तों। ये दोस्ती तेरा साथ ना छोड़े, तुम है मेरे लाल, तेरा गम मेरा गम, मेरा गम मेरा गम, ऐसा अपना प्यार जान पे भी खेलेंगे, और तेरे लिए ले लेंगे, जान पे भी खेलेंगे, तेरे लिए ले लेंगे, सबसे दुश्मनी झाला